आदित्य सर, माझा बा नेहमी सांगायचं, वादळ आलं की माणसानं थांबावं, आडोसा घ्यावा, आणि वादळ थांबलं की मग माणसानं निघावं. पण सर, आपल्या आयुष्यातली ही वादळं काही संपतच नाहीये. वादळाला इतकं शांतपणे तोफ द्यायचं ना, क्षणभर त्या वादळाला आपला हेवा वाटला पाहिजे. येळ बी किती वाईट आहे. ही अशी वाईट येळ ना जगातल्या कुठल्याच बाईवर यायला नको. सर, काल पोलीस तुम्हाला जवळ घेऊन जात होते ना, तेव्हा माझी जी अवस्था झाली होती ना, तीच अवस्था सावलीची झाली आहे. बरं, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी काही करून सारंगला या संकटातून बाहेर काढून बघतो. त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मी त्याला बाहेर काढेन. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. पण एक सांगू, काल तुम्हाला पोलीस जवळ घेऊन जात होते ना, तेव्हा मला असं वाटलं की मी आयुष्यभरासाठी तुम्हाला गमावून बसले. असं कसं घालून बसेल? हा, आपलं नातं इतकं कमकुवत आहे का? जन्मोजन्मीचं आहे आपलं नातं. कसं जसं तुटणार नाही आता. असं कसं घालून बसशील? हा, ते काही नाही, तुम्ही मला एक वचन द्या. काय बी झालं तरी एक क्षण सुद्धा तुम्ही माझ्यापासून लांब नाही जाणार. तुम्ही वचन द्या. सावली, सावली, काय तू इथे का आलीस? माझी बायको सावली, किती गोड आहेस तू. का रडतेस? हा, नको रडू. वेडी आहेस का सावली तू? का आलीस तू इथे? डबा घेऊन आलीस? अगं बेटी, अगं तुरुंगात पण कोणी डबा आणतं का? हा, ऑफिस मध्ये देतच ठीक आहे. अगं नको काळजी करू तू. हे बघ, सगळे काळजी घेतात माझी. सकाळी नाश्ता देतात, दुपारी जेवण देतात, सगळे. मला काही नाही होणार, तू काही टेन्शन घेऊ नको. सगळी माझी व्यवस्था इथे. तुमच्या डोळ्यात बघून कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय ते. तुम्ही काहीच केलेलं नाहीये सारंग सर. तुमचा ह्या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. प्रत्यक्ष माझ्या विठुरायाने जरी सांगितलं ना, तरीही मी त्याच्यावर नाही विश्वास ठेवणार. नका काळजी करू, मी आहे तुमच्या सोबत. हॅलो, हां, ॲडव्होकेट कुलकर्णी ना? नमस्कार, मी चंद्रकांत मेहेंदळे, रूपम कॉस्मेटिक्स. हां,
साहेब मला माझ्या मुलासंदर्भात जरा तुमच्याशी बोलायचं होतं. सारंग मेंदळे. हां हां करवटा. हां हां ॲक्च्युली काय झालंय ना, त्याच्यावर एक खोट्या खुनाचा आरोप ठेवला गेलाय. तर त्या संदर्भात मला तुमची मदत हवी होती. माफ करा मंडळी साहेब, सारंग मंडळींची केस आम्ही घेऊ शकत नाही. अहो वकील साहेब, अहो तुम्हीच असं म्हणालात तर आम्ही कोणाकडे जायचं? आणि विश्वास ठेवा आमच्यावर, आमच्या मुलांनी खून नाही केलेला. माफ करा. अहो हॅलो, मुंबई पुण्यातले सगळे वकील ट्राय करून झाले, कोणीच सारंगची केस घ्यायला तयार नाही. खरं सांगू तिलोत्तमा, आयुष्यात पहिल्यांदा एवढं हेल्पलेस वाटतंय, आणि तेही सारंगच्या बाबतीत असं व्हावं. खरंच. थांब मी बघतो. भाऊजी, एक सांगू का? आत्ता तुम्ही दोघंही ह्या गोष्टींचा विचार नका करू. यातून मार्ग नक्की निघेल, मला खात्री आहे. आणि मी आहे ना तुमच्यासोबत. तुमच्यासाठी पण ताट घेऊन येऊ? नाही नाही, मी करतो मॅनेज. तुम्ही फक्त तिलोत्तमाकडे लक्ष द्या. ठीक आहे. तिलोत्तमा, खाऊन घ्या. मला नको आहे का? 2 घास खा प्लीज. तू आजारी पडलीस तर सारंगला बरं वाटणार आहे का? सांग मला. आणि तू आजारी पडलीस तर कोण धावपळ करणार? सांग. थोडं खाऊन घे. मी खून नाही केला सावली. मी एका व्यक्तीचं का खून करीन? अगं आपलं प्रॉडक्ट वापरून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचा विचार पण नाही करू शकत मी. खून काय करेन सावली? खूप उत्साहात मी त्या सनस्क्रीनचं नाव सावली ठेवलं होतं. सावली सनस्क्रीन. तुझ्या नावाला कलंक लावायचा नव्हता मला. तुझं साधेपणाचं अस्तित्व होतं त्यात. तुझ्या अस्तित्वाला मी नाही नाही देऊ शकलो सावली. आय एम सॉरी. कोणत्या अस्तित्वाबद्दल बोलताय तुम्ही? सारंग सरांच्या अस्तित्वाशिवाय सावलीचं अस्तित्व काहीच नाही. आणि तुम्ही कधीच माझ्या नावाला कलंक नाही लावू शकत, कारण तुम्ही काहीच केलं नाहीये.